या फणसाच्या कुऱ्याची भाजी करताना तो कोवला फणस पाहिजे. मोठ्या फणसाची पण करतात पण ते गऱ्याची करतात. आणि हे कसं उकडून घेतलं होतं ना, बॉईल करून घेतलं होतं ना, त्याच्यामुळे कसं ते शिजायला जास्त वेळ लागणार नाही. आता मी आलो आमच्या घराजवळच्या आंब्याच्या बागेमध्ये. आंब्याच्या बागेमध्ये आंबे पण आहे. हे कलमी आंब्याचं झाड आहे पण ते ह्या वर्षी लागलेलं नाही. हे आहे पुढे नारळाचं झाड, सिंगापुरी नारळ. सिंगापुरी नारळ आहे तिकडे पण. त्या कोपऱ्यामध्ये पण सिंगापुरी नारळ आहे. केळी केळी जे आहे आलूची आलू तेराचे आलू आहे. आणि हे पायनॅपल बघा, पायनॅपलचे गोळे मोठे इथे लागले छोटी छोटी पायनॅपल. म्हणजे अननस खाली पण लागले बघा. काटे बेकार रुपले काटे मला. काटे असतात काटे रुपले. हे पण आहे कलमी आंबा. हापूस आंबा आपण लागला नाही. लागला नाही. आणि आता पायनॅपल यावेळेस आंबे नाहीत पण चिकू लागला. आंब्याची चव चिकूवर वाढायला लागली. हे बघा, हे 2 चिकूची झाड आहेत मोठी मोठी. अगोदर काढलेले आहेत एकदा, थोडे बाकी आहेत. काढलेले चिकू काढून घेऊन गेलो होतो. आता पुढे आहेत का ते बघतोय. दिसत नाही. काढू ना. हा बघा एवढा चिकू मोठा. कोवळा दिसतो. हा तो काढ. 2-3 घर चांगलं बोलतो दिसत समजा. म्हटलं काठी ना आई चढली होती. आई करून होती काठी खराब होत. त्यावेळेस आंबा उतरायला नाही, आम्ही पेरू उतरायला लागलोय. पेरूची काढणी काढायला. त्यावेळेस आंबे कमी आहेत त्याच्यामुळे आम्ही चिकू उतरायला लागलोय. कसं बचकी सारखं 2-3. इकडे आहोत आम्ही. अरे इकडे आहोत. हा हॅलो. थोडा मोठा आहे. 2 असतील ना होते. हा काय केलं होतं बॅट बॉल खेळायला. काय केलं दोन्ही दिसत नाही.
जे आता आम्ही एका दिवसापुरती खाण्यापुरती चिक्कू आणलेले आहे. चिक्कूची साईज बघा केवढे मोठे मोठे, आंब्यासारखा चिक्कूची साईज आहे. बस झाले, उद्या परत आणू. हे आहे फणसाचे झाड. हा फणस मोठा झाला आहे. आता ह्या फणसाची नाही आपल्याला, ह्या फणसाची पिकणार होता तो. जे छोटा फणस दिसतो ना वरती, त्या फणसाची आपण फणस म्हणजे छोट्या फणसाची कोयऱ्याची त्याची भाजी करणार परत. बघा हा पण एक छोटा आहे, जस्ट लागतो. बेबी जॅकफ्रूट, हे बघा बेबी जॅकफ्रूट लागला. हा वरती आहेत भरपूर फणस. आता पिकणार. हा कापा फणस आहे. कापा बरकायच्या मध्ये पण ओळखता येतो. मोठे वरचे जे दाते असतात ना, हे फणसाचे दाते, त्याच्यावरनं कापा कोणता बरका कोणता ओळखता येतो. हा एक छोटा आतमध्ये या फणसाची, म्हणजे या फणसाच्या कोहऱ्याची भाजी बनवणार. बघा झाड आहे उंच, ते काढून घेऊन जाऊन भाजी. हा हे फणसाचा छोटा फणस, त्याला बोलतात काही कोयरा. तर तो सकाळी आम्ही आमच्या फणसावरून काढून घेऊन आलो भाजीसाठी. तर आई त्याची बनवणार आहे भाजी, फणसाच्या कोयऱ्याची भाजी. तुम्हाला ती दाखवूच आम्ही. त्याच्या अगोदर त्याचे भरपूर काय काय प्रोसेस करावी लागते. भरपूर प्रोसेस म्हणजे हे कापायला लागतो. कापण्यामध्ये पण टेक्निक असते, कारण चीक असतो ना तिला भरपूर. ते कापून उकडावायला लागतं वगैरे, दाखवू तुम्हाला. तर आता सध्या आई तिला कापत आहे. कटिंग चालू आहे, कटिंग फणसाची फणसाच्या कोयऱ्याची कटिंग. छोटा फणस. या फणसाचा कोयरा कापायच्या अगोदर ना आईने हाताला तेल लावले, कारण त्या फणसाला कसं चीक असतो ना, तर त्याच्यामुळे पहिला हाताला चीक हे लावले, तेल लावलंय, म्हणजे कसं हाताला चिपकणार नाही चीक तो. कापा फणसाचा का बारका येतो. काप्या फणसाच्या कोयऱ्याची भाजी. हे बघा त्याचे 2 भाग केला नाही तिने. या फणसाच्या कोयऱ्याची भाजी करताना तो कोवला फणस पाहिजे. मोठ्या फणसाची पण करतात, पण ते गऱ्याची करतात ना, मग त्याचं ह्याची नाही होत. त्याची कटिंग चालू आहे. नाही की असं तो चीक हाताला पण नाही चिपकणार आणि कोयतीला पण नाही चिपकणार. त्याचे छोटे छोटे तुकडे करायचे आणि त्याच्या बाहेरचं हे कधी काढतात, शिजल्यानंतर ते बाहेरचे जे काटे आहेत ना, फणसाच्या बाहेरचं आवरण हे शिजल्यानंतर काढतात. फणसाच्या कोयऱ्याची कटिंग झालेली आहे. आता हे कटिंग करून पाण्यावर म्हणजे चुलीवर त्याला हे करणार. काय करणार, उकडवणार. उकडून त्याचं बाहेरचं आवरण काढणार मध्ये. त्यानंतर भाजीची प्रोसेस चालू होईल. भाजीची प्रोसेस कटिंग पासूनच चालू झाली. कोयऱ्याची कटिंग केल्यानंतर ना त्याला लगेच पाण्यामध्ये टाकायचे, नाहीतर त्याचा कलर चेंज होतो. वारंगत बोलतात त्याला. म्हणजे आता हे आम्ही त्याला उकडण्यासाठी चुलीवर ठेवलेलं आहे पाण्यामध्ये. ते उकळल्यानंतर त्याचे बाहेरचं आवरण काढू. उकळल्यानंतर त्याची आई बाहेरचं जे साल असते ना ते काढते. म्हणजे भाजीची तयारी चालली. भाजी तयार झाली. ओके. आता हे म्हणजे आतमधलं काय काढायला लागत नाही ना. आतमधला ओके. ते आतली जी पाव बोलतो, पाव म्हणजे आतला जो देठ असतो ना, तो कधी कधी समजा जास्त म्हणजे जर कोवला असेल तर काढायची गरज नाही. थोडं जर हे झालं असेल तर मग ते कडक लागत असेल ना, तर आपल्याला हे बोलतात त्याला देठ, किंवा त्याला काय पाव बोलतात. काय आमच्या भाषेमध्ये त्याला पाव बोलतात. तर तो काढतात. जर जून असेल तर फणस, कोवला असेल तर गरज नाही. मग असे फणसाचे जे काप उघडल्यानंतर ना, ते म्हणजे बाहेरचं आवरण काढल्यानंतर ना काढतो आपण. त्याच्यानंतर जे त्याच्यामध्ये कसं पाण्याचा अंश जास्त असतो ना त्या उकडलेल्या ह्याच्यामध्ये, तर ते हाताने पिळून आई काढते. पिळून झाल्यानंतर खलबत्त्या टाकणार. त्याला कसं ते खलबत्त्यामध्ये बारीक करते. छोटासा खलबत्ता. तर पाट्यावर पण वाटता येतं का ते? पाट्यावर पण त्याला वाटून हे करू शकतो. त्याला पाट्या लोक कसं मसाल्यासाठी वापरायचे ना,
पहिले पण आता पण वापरतात. त्याच्यात टेस्टच वेगळी असते त्या मसाल्याची. लोक आता शॉर्टकटसाठी लगेच काम उरकण्यासाठी मिक्सर लावतात. पण पाट्याच्या मसाल्याची चव किंवा बाकी सगळ्याची चव वेगळीच असते, नॅचरल. अशा प्रकारे सगळं हे ह्याच्यामध्ये खलबत्त्यामध्ये बारीक करून. आज आहे नॉनव्हेज खाण्याचा दिवस. तर आई बनवणार आहे फणसाचीच भाजी, पण ते नॉनव्हेज टाईप. बघा तिची रेसिपी आपण बघूया. आता काय करते, पहिला कांदा भाजून हे करते. मुंबईला कसं नॉनव्हेज खायच्या दिवशी ओली मच्छी वगैरे, चिकन वगैरे, गावाला पण भेटते ओली मच्छी चिकन वगैरे. पण कोकणामध्ये आल्यानंतर कसं नॉनव्हेज म्हणजे एकदम गावा पद्धतीनेच, कोकणी पद्धतीनेच नॉनव्हेजचा दिवस सेलिब्रेट करायचा. त्याच्यामुळे पारंपरिक पद्धतीने जे बनवतात ना फणसाची भाजी कोलिम टाकून, म्हणून नॉनव्हेजवाली फणसाची भाजी, विड्याची भाजी. त्याला कांदा आणि मिरची ब्राऊन होईपर्यंत ती परतून घेते तव्यामध्ये. तव्यामधल्या भाजीची कशी जरा टेस्ट वेगळी असते. म्हणजे तो भिडाचा तवा आहे ना, तव्यामधल्या भाजीची प्लस चुलीवरच्या जेवणाची सर्वच न्यारी असते. ओके, तो पण कांदा ब्राऊन होऊ देत. त्याच्यामध्ये तिने ॲड केलं आहे तिखट, लाल तिखट. ते पण आम्ही घरीच म्हणजे घरच्या मिरचीपासून बनवलेलं आहे. ते दलाल द्यायला लागतं तर गिरणी याच्यावरच, पण ते घरची मिरची आहे. आणि हळद पण आमच्या घरचीच आहे, घरीच बनवलेली आहे. घरीच म्हणजे हळकुंड आहेत त्याच्यावर हे करून बनवलेलं आहे ते. आणि हे फणसाचे जे कुरे होते ना फणसाचे हे, ते त्याच्यामध्ये आपण काय केलेलं माहिती आहे ना, ते ह्याला खलबत्त्यामध्ये त्याला वाहिलेलं, बारीक केलेलं आहे. ओके, तर कांदा मिरची हे मिश्रण तयार झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे आता हे नॉनव्हेज वाली भाजी म्हणजे कोलिम टाकलेला फणसाची भाजी, म्हणजे झालं ते नॉनव्हेज वाली फणसाची भाजी. नॉनव्हेज म्हणजे कोलिम वाली सुका जवला विथ फणसाचा कुऱ्याची भाजी, म्हणजे झाली ती नॉनव्हेज वाली फणसाची भाजी. बघा कसं मिश्रण तयार झालेलं आहे. त्याच्यामध्ये कोलिम टाकला तिने. आता हे आपण जो मॅश केलेला आहे ना फणस कुरा खलबत्त्यामध्ये वाटलेला ते ॲड करते. गावच्या पद्धतीने जेवण बनवणं, जेवणाची चव आणि चुलीची त्याच्या जेवणाची चव चांगलीच असते. कशीही जर ते तिखटा मिठात बनवली तर ती चवच वेगळी असते. आता मुंबईला लोकांना चुलीवरचं जेवण भेटत नाही, त्यामुळे लोक ढाब्यावर जातात. ढाब्यावर कसे चुलीवर जेवण बनवतात ना, चुलीवरचं जेवणाची टेस्ट घेण्यासाठी ढाबा. अशा प्रकारे हे सगळं मिक्स करते. आता हे कसं आपण फणस आणि हे कसं उकडून घेतलं होतं ना, बॉईल करून घेतलं होतं ना, त्याच्यामुळे कसं ते शिजायला जास्त वेळ लागणार नाही. आता ह्याच्यामध्ये पाणी टाकायची काही गरज नाही ना त्याच्यामध्ये, कशी कारण ते आपण ही सुकी भाजी बनवणार आहोत. आईच्या हातची फणसाची कुऱ्याची भाजी. आता त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ ऍड करत आहे. अशा प्रकारे चांगल्या प्रकारे मिक्स करून घेत आहे.
जवळजवळ तयारच झाली भाजी ती, कारण ते शिजायला वेळ लागणार नाही. फणस आपलं ते बॉईल केलेलं आहे, उकडलेलं आहे. कांदा टोमॅटो हे पहिलंच भाजलेलं आहे मिश्रण, त्याच्यामुळे याला जास्त वेळ लागणार नाही. आणि जवला पण अगोदर तू सुका जवला पण भाजूनच घेतला होतास ना, भाजूनच घेतला होता, त्याच्यामुळे जास्त वेळ लागणार नाही. भाजीचा सुगंध पण चांगला येतो आहे. आता आम्ही ते खाणार आहोत चॉकलेट भाकरी बरोबर, आवेगच्या चॉकलेट भाकरी आणि तांदळाची पण भाकरी, व्हाईट पण भाकरी, चॉकलेट पण भाकरी. तर चला, आवेगच्या भाषेमध्ये चॉकलेट भाकरी, नाचणीची भाकरी, चॉकलेट म्हणजे नाचणीची भाकरी. चला, भाजी तयार आहे, या खायला. अरे, फणसाची भाजी तयार झालेली आहे, तर या खायला. फणसाची भाकरी, फणसाची भाजी बरोबर भाकरी आहे, अन्नाची भाकरी आहे, या खायला या तुम्ही सगळ्यांनी.